नमस्कार मित्रांनो, 2026 ला सुरुवात झाली आणि 2026 चा पहिला आयपीओ मार्केटमध्ये आलाय. मित्रांनो, तुम्ही तयार आहे का 2026 च्या पहिल्या आयपीओ ला अप्लाय करायसाठी? कारण हा जो आयपीओ आहे हा गव्हर्नमेंट ओन्ड कंपनीचा आयपीओ आहे. कोल इंडियाच्या एका सबसिडरी कंपनीचा आयपीओ येतोय. मित्रांनो, भारतातील एक लीडरशिप कंपनी म्हणून या कंपनीला ओळखलं जात आहे. मित्रांनो, या आयपीओचं नाव आहे भारत कुकिंग कोल लिमिटेडचा आयपीओ येतोय. मित्रांनो, आयपीओची साईज आहे 1300 कोटी रुपये आणि सर्वात महत्त्वाचं हा ऑफर फॉर सेल आहे. कोल इंडियाचा प्रोमोटर हे शेअर्स या ठिकाणी विकत आहे. फ्रेश इश्यू नाही, हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, साधारणतः 46.57 कोटी इक्विटी शेअर्स फेस व्हॅल्यू 10 रुपयापर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, हा जो आयपीओ आहे हा आयपीओ तुम्ही इन्व्हेस्टर होल्डिंग कोट्यातून देखील अप्लाय करू शकता. तुमच्याकडे एक जर शेअर असेल कोल इंडियाचा 1 जानेवारीपर्यंत तर तुम्ही या आयपीओला अप्लाय करायसाठी पात्र आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 9 जानेवारी ते 13 जानेवारीच्या दरम्यान आयपीओ अप्लाय करायसाठी डेट आहे. 14 जानेवारीला अलॉटमेंट होणं अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचं सध्या मित्रांनो, ग्रे मार्केट प्रीमियम जवळपास 40% आसपास असल्याला दिसून येतोय. याचा अर्थ या आयपीओ मध्ये 2026च्या पहिल्याच आयपीओ मध्ये लिस्टिंग गेनची देखील अपॉर्च्युनिटी दिसत आहे. मित्रांनो, टेंटेटिव्ह प्राइस बँड जो आहे या आयपीओचा हा 22 ते 23 रुपयाच्या दरम्यान असण्याची शक्यता नाकारत नाही. या ठिकाणी शेअर होल्डर कोटा तब्बल 10% ठेवण्यात आलाय. याचा अर्थ आयपीओला अप्लाय केल्यानंतर हा आयपीओ मिळण्याचा चान्स खूप जास्त आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही प्रत्येकानं या आयपीओला अप्लाय करायचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, भारत कोल कुकिंग लिमिटेड म्हणजे नेमकी ही कंपनी काय आहे? मित्रांनो, ही भारतातली सर्वात मोठी कुकिंग कोल प्रोड्युसर कंपनी आहे. मित्रांनो, या कंपनीला मिनी रत्नचा दर्जा भारत सरकारनं 2014 लाच दिला आहे. त्याचबरोबर ही कोल इंडियाची संपूर्ण सबसिडरी असलेली दिसून येते. या कंपनीचं हायब्रिड मॉडेल आहे, म्हणजे इफिशियन्सी वाढवण्यासाठी काही ठिकाणी ऑपरेशन्समध्ये पार्टनरशिप आणि ऑपरेटरचा देखील ही कंपनी वापर करते. कंपनीची स्थापना 1972 ला झाली आहे. सध्या 7,910 मिलियन टन्स इतका रिझर्व या कंपनीकडे असलेला दिसून येतोय. मित्रांनो, कंपनीचं ऑपरेशन झारखंड आणि वेस्ट बेंगॉलमध्ये सुरू आहे. कंपनीचं कामकाज कसं चालतं हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण आयपीओला अप्लाय करायचं असेल आणि बिझनेस माहीत नसेल तर आयपीओला अप्लाय करण्यात काही अर्थ नाही. मित्रांनो, कंपनीचा मेन बिझनेस मायनिंग ऑपरेशन्स पासून आहे. मित्रांनो, भारत कोल कुकिंग लिमिटेडकडे ओपन कास्ट आणि अंडरग्राऊंड अशा दोन्ही प्रकारच्या मायनिंग चालतात. मार्केट शेअर जर बघितला कंपनीचा तर जवळपास 58% असल्याला दिसून येतोय देशांतर्गत भागामध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू नेमका कुठून येतो, कंपनीचे क्लायंट कोण आहेत? तर मित्रांनो, कंपनीचा रेव्हेन्यू येतोय स्टील आणि पॉवर कंपन्यांना कोल विक्री करून. म्हणजेच याचा अर्थ असा होतो मित्रांनो, डिमांड सायकल स्टील आणि पॉवर प्रोडक्शनवर बऱ्यापैकी कंपनीचं अवलंबून असल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, कंपनीच्या आयपीओला अप्लाय करायचं आहे म्हटल्यानंतर कंपनीचे फायनान्शियल स्नॅपशॉट बघणं देखील गरजेचं आहे. मित्रांनो, प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच नेट प्रॉफिट जर बघितला तर तो FY25 मध्ये तब्बल 1240 कोटी रुपये आहे. पाठीमागच्या वर्षी म्हणजे FY24 मध्ये तो 1564 कोटी आहे आणि FY23 मध्ये जवळपास 665 कोटी रुपये असल्याला दिसून येतोय. याचा अर्थ मित्रांनो, कंपनीमध्ये चांगली प्रॉफिटेबिलिटी आहे, पण पाठीमागच्या काही दिवसामध्ये थोडी प्रॉफिटेबिलिटीमध्ये घसरण देखील झाली आहे. त्याचबरोबर रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जर बघितला तर FY25 मध्ये 13,803 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आहे. तोच रेव्हेन्यू 2023च्या FY मध्ये 12,624 कोटी रुपये होता. या ठिकाणी ही FY25 मध्ये थोडीशी घट जी आहे ती आपल्याला येताना दिसून आली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कंपनीचं प्रोडक्शन ग्रोथ जर बघितली FY22 टू FY25च्या दरम्यान तर मित्रांनो, FY22 मध्ये कंपनीचं प्रोडक्शन होतं 30.51 मिलियन मेट्रिक टन. मित्रांनो, ते वाढून 2025च्या FY मध्ये झालं आहे 40.50 मिलियन मेट्रिक टन. म्हणजे उत्पादनामध्ये कंपनी सातत्यानं वाढ करत आहे. आता मित्रांनो, प्रश्न आहे, या आयपीओला अप्लाय करत असताना या आयपीओचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीचं आहे? मित्रांनो, जानेवारी 2026चा हा जो आयपीओ आहे याचं जे व्हॅल्युएशन आहे हे संपूर्ण टेंटेटिव्ह स्वरूपाचं आहे. पण मित्रांनो, पियर कंपनी आणि सेक्टर ग्रोथ जर बघायची झाली तर मॉडेस्ट आणि मल्टिप्लायवर ट्रेड होताना दिसून येते, अशी बाजारात सध्या चर्चा सुरू आहे.
मित्रांनो तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल, पुढल्या 1.5 ते 2 वर्षासाठी या कंपनीवर तुम्हाला बुलिश व्यू ठेवायचा असेल तर मित्रांनो 2026ला हा जो IPO आला आहे, मला वाटतं की या IPOचा इन्व्हेस्टरने जरूर विचार करायला पाहिजे। मित्रांनो IPOला अप्लाय करत असताना कंपनीचं ॲनालिसिस करा, त्याचं बिझनेस मॉडेल समजून घ्या, रेव्हेन्यू मॉडेल समजून घ्या, त्याचबरोबर कंपनीची डिपेंडन्सी नेमकी कुणावरती आणि कशा प्रकारचे आहे हे जर समजून घेऊन अप्लाय केलं तर हा व्हिडिओ कंप्लीट एज्युकेशन पर्पजनं आहे। या IPOला अप्लाय करण्यापूर्वी पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर सोबत एकदा डिस्कस करा आणि त्यानंतरच IPOला अप्लाय करा। मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करा। धन्यवाद।